नमस्कार पालकांनो. आपल्याला जर मुलाच्या शाळेत बोलावलं गेलं आणि आपल्या मुलाबद्दल जर काही कंप्लेंट्स केल्या गेल्या तर आपल्याला खूप वाईट वाटतं आणि पहिला विचार आपल्या मनात हा येतो की आपल्या मुलाने जर स्वतःच आपल्याला हे सांगितलं असतं तर एवढी तक्रार येण्याची वेळ का बरं आली असती. मुलं चुका करतात आणि त्या तुमच्यापासून लपवून ठेवतात. असं का होतं? त्याचं कारण म्हणजे त्यांना हमखास माहिती असतं की आपण आपल्या हातून झालेली चूक आईला किंवा वडिलांना सांगितली तर ते आपल्याला रागवतील, दटावतील, शिक्षा करतील, आपल्या चुका काढतील आणि मग आपल्याला त्यांच्यासमोर कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन किंवा स्पष्टीकरण देता येणार नाही. एक लक्षात घ्या पालकांनो, ज्यावेळेला मूल तुम्हाला त्याच्या हातून घडलेल्या चुका किंवा त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी सांगण्याकरता मनाने तयार होत नाही, ते तुमच्याशी शेअर करत नाही, याचा अर्थ तुमच्यात आणि त्याच्यामध्ये काहीतरी दरी निर्माण होते, काहीतरी गॅप निर्माण होते. कारण मुलगा तुमच्याशी हे बोलण्यासाठी तेवढा कम्फर्टेबल नाही आहे. त्याला तुमच्याशी बोलताना हा विश्वास वाटत नाही आहे. मग अशा प्रसंगी आपल्याला काय करता येईल? तुम्ही निश्चितपणे हा प्रश्न मला विचारणार आहात की मॅडम, जर मुलांनी चुका केल्या तर त्यांना रागवायचं नाही का? त्यांना दटावायचं नाही का? त्यांना शिक्षा करायची नाही का? तर हे सगळं करण्यापेक्षा आपण वेगळ्या पद्धतीने थोडा विचार करूयात. मुलांना 2 गोष्टींची शाश्वती मिळाली पाहिजे. त्यांना आपण सुरक्षित राहू, आपल्याला शारीरिकदृष्ट्या इजा होणार नाही, आपल्या मनाला धक्का दिला जाणार नाही, आपल्या भावनेला कोणी धोका देणार नाही किंवा त्याचा अपमान केला जाणार नाही, ह्याची त्यांना खात्री हवी असते. दुसरी गोष्ट काय असते की विश्वास, की समजा माझ्या हातून चूक झाली आणि त्या चुकीमध्ये फार माझा काही मुद्दाम केलेली ती गोष्ट नाही आहे, हे माझ्या आईवडिलांना मी कसं पटवून देऊ? किंवा मी सांगितलेली गोष्ट माझ्या आईवडिलांना पटेल, माझ्या हातून चूक झाली आहे तर ते मला नीट विचारतील, लगेच मला रागवणार नाहीत, लगेच मला मारणार नाहीत, ह्याची हमी किंवा हा विश्वास मुलाला हवा असतो. तुमच्याकडनं मूल एकतर विश्वास आणि दुसरं म्हणजे सुरक्षितता. कारण ते आपल्या जीवाला घाबरत असतं. त्याला माहिती असतं हा माणूस मोठा आहे, मला 2 फटके देणार आहे, तेव्हा माझ्या शरीराला आणि मनाला त्रास होऊ शकतो. पण जर आपण मुलाला हे समजावून सांगितलं की जसं माझ्या हातून चूक झाली तर मी देखील कबूल करते, चुका होऊ शकतात, चुका लपवल्याने त्या अजिबातच कोणाच्या समोर येणार नाहीत, असं जर तुला वाटत असेल तर तसं होणार नाही. चूक झाली तर ती सांगितली पाहिजे, तिची जबाबदारी आपण घेतो आहोत, तेवढं धाडस दाखवायला काही हरकत नाही. आणि तू मुद्दाम चूक करतो आहेस असं जर वाटलं तर आम्ही तुला रागवू किंवा आम्ही तुला योग्य शब्दामध्ये समजावून सांगू. पण जर ती चूक अजाणतेपणी झाली असेल, नकळतपणे झाली असेल, नजर चुकीने झाली असेल तर आम्ही तुझी बाजू ऐकून घेऊ आणि पुढच्या वेळेला अशा पद्धतीने तुझ्या हातून घडणार नाही याच्याकरता आपण 2 जण बसून बोलू. तेव्हा मुलांना ही खात्री, हा विश्वास, ही सुरक्षितता मुलांना जर आपण दिली पालकांनो, तर मला वाटतं की आपली मुलं चुका लपवणार नाहीत. आणि मग तुम्हाला जे मनाला वाईट वाटतं की माझ्या मुलाबद्दल शिक्षकाकडून मला कळते, ते त्याच्याकडून कळलं असतं तर बरं झालं असतं, तर ही दरी, ही गॅप मिटवण्याचा आपण प्रयत्न करूया. धन्यवाद.